नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता रोशन आंटी मिठू सोबत गप्पा मारत असतात. पुढे त्या म्हणतात, काही पण झालं तरी आज केस आपणच जिंकायला हवी. आपण जर ही केस जिंकलो नाही ना तर लय प्रॉब्लेम होईल. मला तर लय टेन्शन आले. तुला माहिती माझा हबी काय बोलायचं ते. आपल्याला असं टेन्शन आलं ना की जोर जोरात हसायचं, हा 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 असं म्हणत रोशन आंटी मोठमोठ्याने हसतात. पण मिठूचा मात्र काहीच रिस्पॉन्स नसतो. आता रोशन आंटी जरा शांत होतात आणि म्हणतात, काय झालं, तुला बोर तर होत नाही ना? आता यावरती मिठू एकदा डोळ्याची उघडझाप करते. पुढे रोशन आंटी म्हणतात की ग्रेट, म्हणजे तुला बोर होत नाही ना, वा वा छान छान. त्यानंतर आता हे सगळेजण खुश होऊन बुलबुल बागेमध्ये येतात. श्वेता म्हणते, काय भारी वाटते ना आपल्या बुलबुल बागेत असं परत येऊन. प्रेरणा म्हणते, खरं ग, आता मनात कोणतीच भीती उरलेली नाहीये. तेजा म्हणते, आता आपण रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या मुली आहोत. आपण बाजी मारणाऱ्या मुली आहोत. हे आपण जगाला दाखवून दिले. हे फक्त वल्लरीमुळे शक्य झाले. वल्लरी म्हणते, बर आता हे सगळं का बोलत बसलोय आपण. मला असं झालंय कधी एकदा घरी जातोय आणि मिठू ताईला भेटतोय. चला ना पटकिनी जाऊया. मिठूचे बाबा म्हणतात, पोरी तू बोलतीस ना ते अगदी बरोबर आहे. तू जिच्यासाठी या केसचं शिवधनुष्य उचललं होतंस ना, ती पण तुझी आतुतीने वाट पाहत असेल. चला जाऊया असं म्हणत सगळेजण निघायला लागतात. तेजा सगळ्यांना अडवत म्हणते की एक मिनिट एक मिनिट, काय राव, आपण एवढं मोठं यश मिळवलंय, एवढी मोठी केस जिंकलोय आणि असं शांत शांत जायचं का? असं म्हणत आता तेजा मिठूच्या बाबांना आणि श्वेताला खानाखुणा करायला लागते. वल्लरी ते पाहते आणि म्हणते की काय चालल्यात त्या खानाखुणा. तर मिठूचे बाबा मोठ्याने एक शिट्टी मारतात. आता शिट्टी मारल्यावरती ढोल ताशे वाजू लागतात. आता ते ढोल ताशे वाजू लागल्यावरती हे सगळेजण एकदम जल्लोष करतात आणि मनसोक्त नाचायला लागतात. आता ढोल ताशाचा आवाज ऐकून रोशन आंटी बाहेर येतात आणि म्हणतात, काय हे कोण वाजवते ढोल ताशे वगैरे. असं म्हणत पुढे बघतात तर आता हे सगळेजण नाचत असतात. रोशन आंटी म्हणतात की अरे हे तर आपले पोरी लोक आहेत, केस जिंकले वाटतं. असं म्हणून त्या फार खुश होतात आणि आतमध्ये मिठूला आणायला जातात. पुढे आता सोसायटीतील सगळी लोक जमलेली असतात. त्यातल्या ह्या मावशी म्हणतात, शेवटी जिंकल्या या. खरंच मानलं या पोरींना. याला म्हणतात खरी मैत्री. अशक्य वाटणारी केस सुद्धा ह्या जिंकल्या. भूते म्हणतात, तेच तर मला कळत नाही ना, ह्या कस काय केस जिंकल्या. हा माणूस म्हणतो, त्या मुलींचं नशीब चांगलं ना. तर ही मावशी म्हणते, नाही नशीब नाही चांगलं, नियत चांगली आहे त्यांची, आणि नियत चांगली म्हणूनच त्या जिंकल्या. तर आता इकडे रोशन आंटीने मिठूला गॅलरीमध्ये आणलेलं असतं आणि ती त्यांना दाखवते की बघ त्या कशा नाचतात ते. श्वेता पुढे येते आणि मिठूला म्हणते, अगं मिठू, अगं आपण जिंकलो ग, आपण जिंकलो. आपल्या वाकड्यात जाणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवलाय आपण. आपल्या गुन्हेगारांना शिक्षा झालीये. आपल्या वल्लरीने आपल्याला न्याय मिळवून दिलाय ग मिठू, कॉंग्रॅच्युलेशन, आपण जिंकलोय. असंही फार मोठ्याने म्हणते. आता मिठू सुद्धा तिचा हात उचलते आणि त्यांना थम्ब अप करून दाखवते. आता तिने अशी हालचाल केल्यावरती हे सगळेजण फार खुश होतात आणि परत ढोल ताशावरती नाचू लागतात. आता यांना असं नाचताना पाहून रोशन आंटीला कंट्रोलच होत नाही. रोशन आंटी पण वरून खाली पळत येतात आणि ह्यांच्यामध्ये नाचू लागतात. आता तेजा ते पाहते आणि म्हणते की एक मिनिट एक मिनिट, रोशन आंटी तुम्ही खाली इथे नाचायला आल्यात, वरती मिठू एकटीच आहे, तिला असं वरती सोडून आल्यात का? असं म्हणत तेजा, श्वेता आणि रोशन आंटी वरती पळत येतात. पुढे आता नाचता नाचता प्रेरणा मनोजला म्हणते की ऐका ना मनोज भाऊजी, वल्लरीला अजून थोड्या वेळ इथंच नाचू द्या, मी वर जाऊन तिच्या औक्षणाची तयारी करते. असं म्हणत आता प्रेरणा सुद्धा वरती येते. आता पुढे प्रेरणा औषधाची तयारी करते. वल्लरी येते. प्रेरणा तिचं औषण करते. तर श्वेता म्हणते, आमची मिठू पण आता औक्षण करणार आहे हा वल्लरीचं. प्रेरणा म्हणते, हो मग. असं म्हणत आता प्रेरणा मिठूच्या हातामध्ये औक्षणासाठी ताट देते. त्यानंतर आता औक्षण झाल्यावरती वल्लरीला सगळेजण जल्लोष करत म्हणायला लागतात की ही फुर्रे वल्लरी वल्लरी. तर श्वेता म्हणते की एक मिनिट, एक दोन तीन चार, वल्लरीचा जय जयकार. असं म्हणत आता सगळेजण हेच म्हणू लागतात की एक दोन तीन चार, वल्लरीचा जय जयकार. तर आता वल्लरी सगळ्यांना शांत करत म्हणते की बास करा बास करा, अहो मिठू ताईंना ह्याचा त्रास होईल ना. तर आता रोशन आंटी म्हणते की एक मिनिट, मी विचारते तिला. असं म्हणत आता रोशन आंटी मिठूला म्हणतात की मिठू डिकरा, मला एक सांग, तुला या सगळ्याचा त्रास होतो का? आता यावरती मिठू 2 वेळा डोळ्यांची उघडझाप करते. रोशन आंटी म्हणतात की होतोय त्रास. म्हणजे काय झालं माहिती का, मगाशी मी तिच्याशी बोलत होते ना, त्यावेळेस मी तिला विचारलं तुला बोर होतंय का. त्यावेळेस तिने डोळ्यांची एकदा उघडझाप केली, म्हणजे तिला तेव्हा बोर होत नव्हतं. आता तिने 2 वेळा डोळ्यांची उघडझाप केली, म्हणजे तिला आता बोर होतंय. आता यावरती सगळेजणी हसायला लागतात. प्रेरणा म्हणते, नाही आंटी तसं नाहीये, तिने एकदा डोळ्यांची उघडझाप केली म्हणजे तिला त्रास होतोय, आणि 2 वेळा डोळ्यांची उघडझाप केली म्हणजे तिला त्रास होत नाहीये. असं म्हणत हे परत एकदा टाळ्या वाजवत एक दोन तीन चार, वल्लरीचा जय जयकार असं म्हणत टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. मित्रांनो, आजचा भाग पाहताना खरंच खूप मजा येते. इतका यांचा जल्लोष आहे, एवढा आनंद आहे ना, असं वाटत होतं की आपण पण यांच्यासोबत नाचावं. एक दोन तीन चार, वल्लरीचा जय जयकार. तर इकडे खाली भूते ह्या व्यक्तीला सांगत असतो की या मुली केस हारल्या असत्या तर यांना घरातून बाहेर काढणं खूप सोपं गेलं असतं, पण चक्क या केस जिंकल्यात. आता एवढा मोठा जल्लोष झालाय, माझा अजून पण यांच्यावरती विश्वास बसत नाही हा.
तर ही व्यक्ती म्हणते की हा ना, ही गावठी वल्लरी भांबरे इथे आली त्यावेळेस तिच्या तोंडातून एक शब्द सुद्धा फुटत नव्हता. आता तर ह्या मुलींची केस तिने जिंकली, तेही एकही वकील न घेता. वकील झाल्यावर काय काय करणार आहे ना, खरंच कुणाच ठाऊक. तर भूते म्हणतो ही काही साधी सुधी केस जिंकलेली नाहीये, एका मोठ्या पॉवरफुल माणसाच्या विरोधात ही केस जिंकलेली आहे. तर तितक्यात आता सोसायटीतील बाकीचे लोक बुफे घेऊन येतात. तर भूते त्यांना म्हणतो की माधवदासजी हे काय फुलं वगैरे घेऊन कुठे निघालात, कसला आनंद झाला एवढा. तर आता हे माधवदास म्हणतात की अहो भूते, या मुली एवढी मोठी केस जिंकल्यात, त्यांचं अभिनंदन नको का करायला, चला चला एकत्र जाऊन त्यांना विश करूया. असं म्हणत आता हे भूतेनं सोडून बाकी सगळेजण वरती त्यांना विश करायला जातात. तर इकडे आता घरामध्ये सगळ्याजणी बसून केसबद्दल बोलत असतात. त्यामध्ये वल्लरीचं सुद्धा कौतुक करत असतात. तेजा म्हणते की वल्लरी तू हे सगळं कसं काय केलंस ग. यावरती वल्लरी म्हणते की मी जेलमध्ये बसून ह्याच गोष्टीचा विचार करत होते की आता मला प्रश्न विचारल्यावरती मी काय उत्तर देणार आहे, कसं प्रत्युत्तर देणार आहे, कसे मुद्दे मांडणार आहे, ह्या सगळ्यांचाच विचार करत होते. तेवढ्यात आता दारावरची बेल वाजते. आता बेल वाजल्यावरती प्रेरणा घाबरते आणि म्हणते की आत्ता कोण आलं असेल. यावरती तेजा म्हणते की बेल वाजली की घाबरायचं, ही सवयच लागली आपल्याला. अगं प्रेरणा, आता आपल्याला कशालाच घाबरायची गरज नाहीये, कारण की आपल्यासोबत आता कोण आहे, वल्लरी भांबरे आपल्यासोबत. असं म्हणत आता परत एकदा ते वल्लरीच्या नावाने 1 2 3 4 वल्लरीचा जय जयकार असं म्हणायला लागतात. वल्लरी म्हणते पुरे झालं आता. पुढे तेजा जाऊन दरवाजा उघडते. तर हे सोसायटीतील लोक आलेले असतात. ते म्हणतात की वल्लरीला भेटायचंय. असं म्हणत वल्लरीला ते बुफे देतात आणि तिला शुभेच्छा देतात. पुढे ते तिचं कौतुक देखील करतात. त्यांच्यातल्या ह्या मावशी म्हणतात आम्ही खरंच खूप चुकीचं वागलो गो तुमच्याशी, तुमच्यामुळं बुलबुल बाग बदनाम होते असंही बोललो आम्ही तुम्हाला, प्लीज शक्य असेल तर आम्हाला माफ करा. असं म्हणत ह्या हात जोडतात. वल्लरी म्हणते अहो काकी हे काय करताय तुम्ही. पुढे ह्या मावशी म्हणतात मैत्रीची ताकद काय असते ना, ते तुम्ही दाखवून दिलं जगाला. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. असं म्हणत आता पुढे वल्लरी त्यांच्या पाया पडते आणि हे सगळेजण वल्लरीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की खूप मोठी हो आणि सगळ्या केस तू जिंक. पुढे आता हे सगळे निघून गेल्यावरती श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी, अरे एरवी तर ही माणसं आपल्याला टोमणे मारून जात होती, आता बघ फुलं वगैरे देऊन गेलीत, हे सगळं ना तुझ्यामुळे झालं ग, तुझ्यामुळे झालं. तेजा म्हणते हो ना, आज सकाळपासून मला तर एवढे मेसेज येतात ना, फोनवरून फोन येतात, आपण तर सेलिब्रिटी झालो यार. श्वेता म्हणते हो ना, खरंच आज खऱ्या अर्थाने आपण जिंकलोय. वल्लरी म्हणते नाही, अजून आपली लढाई बाकी आहे. असं म्हणत ती मिठूच्या जवळ जाते आणि म्हणते अजून आपल्याला मिठूताईंना सुद्धा बरं करायचंय. त्यानंतर आता श्वेता आणि प्रेरणा ह्या दोघी जणी मिठूला झोपवतात. आता मिठूच्या अंगावरती एक चादर टाकलेली असते. पुढे प्रेरणा येते आणि दुसरी चादर टाकते. आता यावरून श्वेता आणि प्रेरणामध्ये जरा वाद होतो. आता श्वेता म्हणत असते अगं एवढं उकडतंय आणि तू अजून तिच्यावरती चादर टाकतीस. प्रेरणा म्हणते अगं आत्ताच पाऊस पडून गेलाय, गारवा सुटलाय वारामध्ये, अजून कशाला उगाच तिला त्रास, एवढी मोठी तिची सर्जरी झाली त्यामुळे तिला थंडी वाचेल. श्वेता म्हणते की मान्य आहे तिची खूप मोठी सर्जरी झाली म्हणून काही शिमला मुंबई होत नाही, अगं काढते. तर प्रेरणा म्हणते नाही नाही असू दे, तिला थंडी वाजेल. असं म्हणत आता ह्या दोघींमध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते. पुढे आता श्वेता मिठूला म्हणते की मिठू तू उठून सांग हिला की तुला उकडते ते. प्रेरणा म्हणते नाही मिठू तू उठ आणि तू श्वेताला सांग की तुला थंडी वाजते ते. असं म्हणत आता ह्या दोघी जणी मिठूला आवाज देऊ लागतात. पण मिठूने मात्र डोळे मिटून घेतले असतात, ती काही उठतच नाही. आता ह्यांचा आवाज ऐकून तेज आणि वल्लरी दोघी जणी आतमध्ये येतात. तेजा ह्या दोघींना ओरडत म्हणते काय ग, काय चाललंय मिठू मिठू तुमचं. आता ह्या दोघी जणी सांगतात अगं मगासपासून आम्ही तिला आवाज देतोय पण ती काही उठायचं नावच घेत नाहीये. असं म्हटल्यावरती आता वल्लरी तेजा सुद्धा घाबरतात आणि हे सगळ्या जणी आता मिठूला आवाज देऊ लागतात. आता ह्यांनी बराच वेळ आवाज दिल्यावरती मिठू डोळे उघडते. आता डोळे उघडल्यावरती हे सगळेजण सुटकेचा निश्वास घेतात आणि म्हणतात काय तुम्ही पण. पुढे आता तेजा ह्या सगळ्यांना बाहेर हाकलून देते आणि मिठूला म्हणते की मिठू तू झोप ग, सॉरी तुला डिस्टर्ब केलं. असं म्हणून आता ती मिठूला झोपवते आणि ती सुद्धा बाहेर येते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.